ती होती माझ्याजवळ, पण आता मात्र फार दूर निघून गेली आहे माझ्या आयुष्याचा पसारा करून. पण तू मात्र अजून सुद्धा माझ्या जवळ आहेस. जवळ आहेस तू, अजून सुद्धा माझ्या जवळ आहेस. माझ्या जीवनाची आस धरून चायला आपल्याच आयुष्य फुटलं म्हणायचं. आपला कसं काय? आपलं म्हणणारच कुणी नाही. हो आपलं कुणीच नाही. कधी संपणार हा नाद, कधी थांबणार हे पांढऱ्या अस्तव्यस्त होणारे ढग. सुमन सुमन तू मला का सोडून गेलीस? सुमन का सोडून गेलीस? स्पर्श करून पाहतात त्या मेघरमाईच्या गंगा आणि त्यालाही भासतात त्या मृगजळासारख्याच. अरे सर्वांना माझा लोभ दिसतो, मोह दिसतो, पण माझं घुटमसणं दिसतो का कुणाला? नाही ना. माझं चिडणं दिसतो, माझं चुरणं दिसतो, माझं मरणं दिसतो, पण माझं नसणं असणं दिसतो का कुणाला? नाही ना, नाही दिसत. सुमन सुमन मला का दूर केली? सुमन मला का दिसत नाही? माझी सुमन सुमन कुणाला दिसली का? सांगा ना, सांगा ना, सांगा ना. सुमन सुमन मला तुझी सोडून जाऊ नको. सुमन मला सोडून जाऊ नको. सोनी चांदण्यांचे स्वप्न दाखवून निघून गेलीस. अगं का निघून गेलीस? म्हणी पाप कर्म सोडून द्यावे, म्हणी चांगले कर्म धरावे. बाबा आपल्याला हे पाप पुण्य सांगायचं नाही. त्या रस्त्याच्या कडेला बसतात ना त्यांना सांगायचं. अरे तुला ऐकायला त्रास होत असेल ना, तर गप्प बाई. अरे ज्याला चांगले भोग घ्यायचे असतील ना ते घेतील. बाकीच्यांनी सोडून द्यावे. ठेविले तैसेची राहावे. समाधान समाधान हे समाधान मला तुला ठेवायचं हे समाधान. सुलेख केलं तुमचं हे समाधान. तेव्हा परमेश्वरा, अरे कधी कधी माणूस मरणाआधीच मेलेला असतो. या कुणाच्या बोलण्यामुळे तर अशा कुणाच्या वागण्यामुळे. अरे बापाने कमवलेलं वाढवायचं असतं, ते विकायचं नसतं. अथवा संपत्ती. बाबा चुकत नाही असं कुणीच नाही, पण आपली चूक झाकून ठेवायची आणि दुसऱ्याची गावभर करायची. असाच करतात आजकाल हे लोक. उगाच दुसऱ्यासाठी स्वतःला बदलत बसू नका बाबा. उगाच दुसऱ्यासाठी स्वतःला बदलत बसू नका. कारण या लोकांची सवयच असते प्रत्येक गोष्टीत नावं ठेवायची, चुका करायची आणि टोमणे मारायची. आपण जर का कितीही बदल करून पाहिला तरी ते आपल्यावरून सोडत नाही बाबा. ते आपल्यावरून सोडत नाही. देवाची पूजा केल्याने पाप पुण्य धुवून जात नाही. आपल्या नशिबात असलेल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागतात.
बोलणे ऐकत बसण्यापेक्षा स्वतःचे परीक्षण करून बघ आणि त्यात सुधारणा करणं केव्हाही चांगलं आहे. जाऊ द्या, आपण चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं. ज्यांना आपण नसल्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना चुका दाखवून तरी काय. त्याला तूच बस वगैरे बाबा. बरोबर बोलला तुम्ही. चूक नसताना केवळ वाद तळा म्हणून घेतलेली मागा हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे बाबा. बाबा तुम्हाला एक सांगू, मन दुखावल्यावर मागितलेली माफे आणि मेल्यानंतर केलेला कौतुक याला काही एक किंमत नसते बाबा. आणि तुम्ही काय केलंय माझ्यासाठी? फक्त आणि फक्त जन्म दिला ते भिकारी म्हणून. आणि मी एक भिकाऱ्याचा मुलगा म्हणून माझ्या सुमनने मला दूर केलं. काल आपल्यासोबत काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा म्हणजे आपल्याला काय घडवायचा याचा विचार कर. कारण आपण गेलेले दिवस हे मोजण्यासाठी आलेलो नाही, ते उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी आलो. माणूस संपवतापणापुरती स्वार्थी असावा बाबा, पण एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बरबाद होऊन जाईल एवढी सुद्धा तृप्ती नसावा. तुमच्या सारखा आणि मी त्या नशीबवान लोकांमधला एक आहे ज्याची लोक फक्त गरज पडल्यावरच साठवण काढतात. अरे मूर्खा, दुसऱ्याला पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला नीट आरशात बघ. तुझे विठ्ठला पांडुरंगा दूध सातपुती दे रे. हा बदल आवडतो तरी कुणाला कुणी स्वतःच्या मर्जीने बदलत नसतो. हे समाजातील लोक भाग पाडतात बदलायला आणि वरून बोलतात तू आता आधी सारखा राहिलाच नाही. चला बाबा तर गेले, आता आपल्यालाही गेलं पाहिजे आपल्या राणीकडे. तसे तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला दोनच पर्याय असतात, एक म्हणजे स्वीकारणं आणि दुसरं म्हणजे नाकारणं. हे दोन पर्याय जर का सोडले ना तर ते असतं फक्त आणि फक्त गुदमारणं. भले त्या गुदमारण्याला दुसरं नाव दिलं तरी चालेल. त्या नावात समाधान कमी आणि कुरकुर जास्त असते. अरे लढा तर तोच कसला विचार देशी भट्टीवर जाऊन एक दोन पाव मारा.